रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला 90 कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता। मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। आता ते म्हणतात की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता। खरं तर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाही। आणि ते मला म्हणतात आहे की 90 कोटी रुपये आपण माफ केले आहे, म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं ते मिळू पाहतात आहे। अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। थोडं जरा प्रगल्भपणाने वागलं पाहिजे। राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी